नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी या ठिकाणी एकूण वेगवेगळे 8 पदं भरली जाणार आहेत। त्याच्यामध्ये मॅनेजर असेल, IT च्या देखील काही पोस्ट आहेत, शिपाई आहे, त्याचबरोबर स्टाफ ड्रायव्हर देखील पोस्ट भरल्या जाणार आहेत। आणि हे जे ॲप्लिकेशन आहे ते 25/11/2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये की त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा फी आणि त्याचा सिलेबस कसा असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमधून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, ही जी भरती आहे ही परभणी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेसाठीची भरती आहे। त्याच्यामध्ये लॉ ऑफिसरचे 2 पदं भरली जाणार आहे। आणि इथं तुम्हाला जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे ते LLB दिलेले आहे, 50% मार्क असले पाहिजेत तुम्हाला। आणि त्याच्यामध्ये इथं मित्रांनो तुम्हाला तुमच्या पोस्टचा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। हा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील एक्सपिरियन्स आवश्यक आहे। मिनिमम एज लिमिट तुम्हाला इथं दिलेले आहे 21 ते मॅक्सिमम 38 वर्ष दिलेले आहेत। त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटचं 1 पद भरलं जाणार आहे। तुमची चार्टर्ड अकाउंटंटची डिग्री असणं आवश्यक आहे। मिनिमम एक्सपिरियन्स 2 वर्ष आणि एज लिमिट मित्रांनो सर्वांना सारखंच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। IT ऑफिसर ग्रेड 1 ची ही पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 4 जागा भरल्या जाणार आहेत। मित्रांनो, इथं तुम्हाला BE कॉम्प्युटर BTech असेल, त्याचबरोबर तुमचं BE इन इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन झालं असेल किंवा MCA झालं असेल तर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करू शकता। आणि मिनिमम तुमचा एक्सपिरियन्स आहे तो 2 वर्षाचा असला पाहिजे। त्याच्यानंतर IT ऑफिसर ग्रेड 2 ची पोस्ट आहे। एकूण 6 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। ही ज्युनियर मॅनेजमेंटची पोस्ट आहे। त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन तुम्हाला जे IT ऑफिसर बँकिंगचं ग्रेड 1चं होतं त्याच पद्धतीने असणार आहे। BE कॉम्प्युटर, BE इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन, BTech इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन चालणार आहे। MCA फुल टाइम डिग्री असेल तरी चालणार आहे। या पोस्टसाठी मित्रांनो तुम्हाला इथं एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही। एज लिमिट तुम्ही पाहू शकता, जे 21 ते 38 वर्ष आहे त्याच पद्धतीने असणार आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे अकाउंटंटची। त्याच्यामध्ये तुमचं BCom झालेलं असलं पाहिजे, मिनिमम 50% मार्क असली पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। पुढची पोस्ट आहे क्लर्कची। एकूण जागा इथं 129 भरल्या जाणार आहे आणि तुमचं इथं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे। कोणत्याही फील्डमधून तुमचं ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर BCA BCS झाला असेल, 50% मार्क असतील तरीही विद्यार्थी या ठिकाणी क्लर्क पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। तिथं अनुभवाची तुम्हाला काय अट नाही। त्याच्यानंतर स्टेनोग्राफरचं 1 पद भरलं जाणार आहे। सेम क्वालिफिकेशन त्याच्यासाठी देखील आहे। स्टेनोग्राफरसाठी तुमची स्टेनोग्राफरची जी परीक्षा आहे ती परीक्षा पास होणं मित्रांनो आवश्यक आहे। त्याच्यानंतर सब स्टाफ आहे, पिऊन भरला जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 5 जागा इथं देण्यात आलेल्या आहे। मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं 10वी असणार आहे। अनुभवाची इथं काही आवश्यकता नाही। आणि स्टाफ ड्रायव्हरचे देखील 2 पदं भरली जाणार आहे। मिनिमम 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे परमनंट ड्रायव्हिंग लायसन देखील असणं आवश्यक आहे। मित्रांनो, इथं तुम्हाला याच्यासाठी अनुभव वगैरे काय मागितलेलं नाही। मिनिमम 21 ते 38 वर्षाचं एज असणार आहे। त्याच्यानंतर इथं मित्रांनो बघा, काही बेसिक इन्फॉर्मेशन देण्यात आलेले आहे। सॅलरी बद्दलच्या तुमच्या इन्फॉर्मेशन इथं देण्यात आलेल्या आहे। तुम्ही तक्त्यामध्ये तुम्हाला जो पे स्केल देणार आहेत तो पे स्केल इथं दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे आणि ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख बघा 25/11/2025 पासून सुरू झालेला आहे आणि 10/12/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, इथं आपल्याला सर्व फोटो, सर्व डॉक्युमेंट सर्व स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। ज्या वेळेला तुम्ही इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्याच्यासाठीची इथं वेबसाईट दिलेली आहे। मित्रांनो, ही अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथं जाऊन आपल्याला आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर
इथं परीक्षा फी असणार आहे ती तुम्हाला 944 रुपये इतकी परीक्षा फी इथं तुम्हाला भरावी लागणार आहे। मित्रांनो, ही परीक्षा फी नॉन रिफंडेबल आहे, त्यामुळे तुम्ही एकदा फी भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सबबीवरती ही परीक्षा फी माघारी मिळत नसते। इथं तुम्हाला फोटोची साईज वगैरे किती असावं त्या गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, ही जी PDF आहे ती PDF ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला इथं पाहायचं आहे की इथं आपल्याला परीक्षेसाठी कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत। मिडल मॅनेजमेंटच्या ज्या बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 ची जी पोस्ट आहे त्याच्यासाठीचा सिलेबस बघा। सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला 50 क्वेश्चन 100 मार्काला विचारले जाणार आहेत। रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला, इंग्लिश नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्काला आणि जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्काला, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्काला, असे एकूण तुम्हाला इथं 150 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 200 मार्कांना, हे लक्षात घ्या। त्यानंतर ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर 2 जे आहेत त्यांच्यासाठी एकूण इथं 200 मार्कांची परीक्षा होणार आहे। यासाठी तुम्हाला इथं 150 क्वेश्चन विचारले जाणार आहेत। आलं का लक्षात? 150 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे। इथं देखील 150 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर इथं आपल्याला जे काही स्टाफ आहे सब स्टाफ त्याच्यासाठी 100 क्वेश्चन 100 मार्काला विचारले जाणार आहेत। 60 मिनिटाचं परीक्षाचं टायमिंग असणार आहे मित्रांनो। आणि इथं एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुमची जी काही मार्किंग सिस्टीम आहे ती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। तुमच्या 5 क्वेश्चनला इथं 0.25% मार्क चुकीचं आन्सरला कट केले जाणार आहे, ते लक्षात घ्या। ही परीक्षा मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ऑनलाईन परीक्षेनंतर तुमची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लावली जाणार आहे। तर मित्रांनो बघा, ही अतिशय चांगली भरती द परभणी DCC बँक लिमिटेड परभणी या बँकेसाठी आलेले आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्याला इच्छुक आहेत त्यांनी 10/12/2025 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।